आहे तू टिक्का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भन्नाट भावड्या या चॅनलमध्ये. कॅमेऱ्याच्या मागे उभा भन्नाट भावड्या, कॅमेऱ्याच्या पुढे उभा भन्नाट भावड्या. तुम्ही बघू शकता किती भन्नाट आहे आवला. त्याच्या डोक्यात अशी तीव्र सनक गेली होती की त्याला भिजायचं होतं पावसामध्ये. मग त्यांनी सेन्सोडाईन कोलगेट वापरलं आणि त्याच्या डोक्यातली एक तीव्र सनक निघून गेली. त्याच्यामध्ये ट्रेकिंग शूज, वेअर आर यू गोईंग, प्रत्येक ट्रेकला नवीन, प्रत्येक ट्रेकला नवीन. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. मी सध्या ऐरोली स्टेशनला आहे आणि आज आपण चाललोय मलंगडला. मलंगड इथून आपल्याला कल्याणला उतरायचं आहे. ठाणेवरून ट्रेन पकडून डायरेक्टली कल्याणवरून मागे तावलीगडला गेल्याप्रमाणे आपल्याला परत तिथूनच बस पकडायची आहे जी 8:30ला आहे. आणि 8:30ची बस पकडून डायरेक्टली आपल्याला लास्ट स्टॉप मलंगड आहे. तर चला जाऊया आपण मलंगडला. आता बघूया आता किती वेळ लागतो. मागच्या वेळेस 1 तास वाट बघावी लागली होती, पण आता वाट बघायची गरज नाही कारण आपल्याला बसची आयडिया नव्हती. सो आता बसची आयडिया आहे, सो आपण 8:30 वाजेपर्यंत पोहोचू. ठाणे स्टेशनवरून आल्यानंतर आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो आहे. आता कल्याण स्टेशनवरती आता आम्ही नाश्ता करणार आहे कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे, थोडाफार आहे कारण 8:30ची आपली बस आहे. सो जरा नाश्ता करायला आम्ही लास्ट टाईम ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथेच थांबणार आहे. आता इडली डोसा मस्त एकदम छान भेटतो. टेस्टी होता. आता वापस खातोय. तुम्हाला खायचं असेल तर इथे तिच्या शुद्ध शाकाहारीच्या बाजूलाच आहे. लास्ट टाइम यांच्याकडेच खाल्ला होता आम्ही. बरोबर 8:30ची मलंगड बस आम्हाला भेटली आहे कारण आम्ही ऑलरेडी इथे आलो आहे. तर आम्हाला ही बस मागे जी उभी आहे तीच आमची मलंगडची बस आहे. तर आता आम्ही मलंगडला चाललो आहे. आमचा एक मित्र मागेच राहिला आहे, तो काही अजून आला नाही. तर आम्ही आता पुढे जाणार आहे. पण काय 8:30ची बस पकडून आम्ही आता मलंगड स्टेशन मलंगड बस स्टॉपला पोहोचलो आहे. आता इकडे माझ्या बॅक साईडला मस्त डोंगर रांग आहे, तिकडे ट्रेन पण दिसते. मे बी दिसत असेल. अरे हा बाजूला घसरगुंडी आहे, तिकडे घसरगुंडी दिसते. आता ते कशासाठी काय माहित नाही. आता मलंगडला जायचं कुठून आहे त्याचा रस्ता आम्हाला माहित नाही. हे लोक घेऊन येतात आम्हाला, पण या लोकांना रस्ताच माहित नसतो. आता बघूया विचारून काकांना. दादा मलंगडला जायला रस्ता कुठे? हां वरतीच इकडून जायचं. इथून बस स्टॉपवरून आपल्याला इथे रिक्षा स्टँड भेटतं, त्याच्या मागच्या साईडला हा रोड आहे. बाबा के दर्शन में जरा मन जाके चले हाजी मन बाबा करे में तुम्हारी जो बाबा तुम्हारी मन की इच्छा पूरी करे, मन में श्रद्धा लेके जाओ, श्रद्धा पूरी हो जाएगी. तुम्हारे हाथ में बाबा का नाम मिल देगा. आकाश हर्षल खाली हाथ कर फोटो क्या निकाल रहा है, फोटो दिखाले क्या बचा है. बाबाच्या नादाला नका लागू. हां बाबांच्या बाबाचा नाद लय होय. त्याने बघा नाद केला, पुढे गेला. नाद करून पुढे एकटाच चालला. नाद केला पण 1 रुपया नाही दिला. बाबांचा लाडका बंड्या पुढे गेलेला. तो बंड्या हाच आहे. मलंगडच्या पायथ्याला आपल्याला 5 रुपयाचं तिकीट आहे. इथल्या ग्रामस्थांनी इथली प्रवेश फी ठेवली आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत. तर आमचा कॅशियर यात्रेकरूंना विनंती आहे, बाबा 5 रुपये मागतात पण ते 5 रुपये ठेवा, चिल्लर नंतर तुम्हाला कामाला येते. इथं किती 5 रुपये तिकीट आहे पर पर्सन. सो कीप द चेंज, कारण तुम्हाला चेंज देणार नाही तिथं कोण. हर्षल नावाचा आमचा एक मित्र आहे, त्याला पाहिजे होता माझा, पण त्याला माझा नाही भेटला. त्याला माझा थंड नाही भेटला, बर्फ टाकून पाहिजे. चाळक्या आमचं तू ऐकलंस का? पद्या चाळक्याला काय बोलायचं तुला? ए चाळके, तुला किती वेळा सांगितलं लवकर यायचं असतं. बस भेटली का तुला? माझ्याकडे येऊ नको. जबरदस्त
जोरात पावसाची सुरुवात झाली आता रेनकोट वगैरे घातलाय आम्ही म्हणजे मीच घातलाय. एक जण आहे ज्याला भिजायची लय हाऊस आहे. हा माझ्या मागे चाललाय. एकदम जोरात पाऊस आलाय. आता पावसामध्ये आमचा ट्रेक चालू आहे. थोडा आधी येतो तो थोडे फोटोज व्हिडिओज काढू देतो तो, पण आता ते पण काढायचं म्हटलं की जरा ना मुश्किल आहे आमचं. काय इथे तरी कमी पाऊस दिसतोय, वरती जाऊन जरा जास्तच पाऊस दिसतोय. हाजी मलंग दर्गा इथेच कुठेतरी आहे आणि हा मे बी त्याचा रूट आहे जो काय म्हणतात रोपवे टाईपमध्ये आहे. सिम्बा आहे तू टिक्का लावतो. कमीच पायऱ्या आहेत तरी पण माझे मित्र थकलेले आहेत. हे वाय काय पण बोलतो यार तू, काय पण बोलतो. बघा तोंडात वाफा निघायला लागल्यात, पण तरी किडे काय कमी नाहीत आमच्यात. अर्धा पाऊण तास झाला की तुम्हाला एक वरती चढताना दर्गा पण दिसेल आणि त्याच्यानंतर एक नवदुर्गा माता मंदिर आहे. इथं बोर्ड वगैरे लावलेलंच आहे, इथे मंदिर आहे. तर आता आपण चाललोय नवदुर्गा मातेच्या दर्शनाला. हे बघा हे आमचे भक्त दर्शन घेतले इथूनच. अपन बाहरों दर्शन घेऊया. सावधान रहे, सतर्क रहे, हम तुम्हारे साथ है. यहाँ माकड़ों का पहारा है. तो पण आहे तिथे आता वरती याच्यात बंद असते. इथं सगळी माकडं पसरलेले आहेत, त्यामुळे हातात काय दिसेल सगळे लगेच ओढून घेत आहेत. मागाशी एकाच्या हातात काहीतरी ओढून घेतलं होतं, बिस्किट असो नाहीतर हातात गोप्रो असू द्या, म्हणून मी खिशात घातला होता, नाहीतर तो पण जाईल. जर त्यांनी गोप्रो घेतला तर पुढचा व्लॉग माकड करतील. हे बघा आमचा हरवलेला मित्र आताशी आलाय. हे बी ब्लॉग काढते. खूप जमेगा रम मिलेंगे जब 3 ब्लॉगर. 3 ब्लॉगर इथं आहे. एक ब्लॉगर, दिस वन इज अ ब्लॉगर अँड दिस वन इज अ ब्लॉगर. यो ब्लॉगर. आता माकडांची संख्यामध्ये याची गिनती होती. 1 तास झाला हा येत होता, तर तासानंतर जवळजवळ 2 तासानंतर हा आलाय. एकमेकांच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दिसत असतो कदाचित. हाच लेट आलाय. सगळे काय करायचं, काही नमुन्यांमुळे आम्हाला थांबावं लागत होतं, पण बट स्टील आम्ही इथेच आहे. जर एकटे येत असाल तर तुम्हाला 250 रुपयाचा खर्च आहे. आजच आमचा एक मित्र आलाय त्यामुळे आम्हाला कळलंय 250 रुपयाचा खर्च आहे एकट्यासाठी. 4-5 जण असतात तर तुम्हाला कमीत कमी 600-700 रुपये मोजावे लागतात आणि इको तुम्हाला 700 रुपये घेते. पण सगळ्यात चांगलं बस आहे, 20 रुपये पर पर्सन आहे. अरे त्याला चिटकायला पाहिजे काय. हा माझा 3रा ट्रेक आहे ज्याच्यामध्ये माझा सोल निघालेला आहे. बंद झाले पण नेहमीप्रमाणे धुक्यामध्ये काय दिसत नाही, पण फिरायची मजा तर येते. फक्त एवढंच कळत नाही की समोर कोण उभं राहिलाय. आता धुकं पण आहे आणि आता पाऊस पण पडायला लागलाय थोडाफार. आता पूर्णपणे एकदम असं बेकार धुका पसरलंय. इथे शंकराची पिंड आहे. आता शंकराच्या पिंडीजवळ आपण पोहोचलोय. दर्शन घेऊया आणि तसंच आपण वरती जाऊया. लेट्स स्टे ट्यून बेबी. These are some peoples. Look at this. Look at this. Look at this. This. This one is beautiful. Handsome, sorry.
व्हिडिओ चालू आहे भाई, आवाज येतोय, तू काय बोलतोय? जलागवी गगनचर प्रवाह पावितस्तरे कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजं कृतं कपालिकामट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवः इथं असे काही लोक आहेत जे माझी स्टाईल मारायला बघतात. आता हे बघा, मगाशी मी बसलो होतो वाटेत. आतापर्यंत आपल्याला 3 मंदिरं भेटली. 3 मंदिर म्हणजे एक नवदुर्गा माता मंदिरच होतं, एक महादेवाची एक पिंड आहे तिथं, ती एक भेटली, आणि आता हे वागेश्वरी मंदिर आहे. पण आता ते सध्या बंद आहे, त्यामुळे आपण आता तिकडे जात नाही आहे. तर बघूया आता. तो माझ्या मागे तुम्हाला पिक पॉईंट दिसत असेल वरती, त्याच्यावरती चढाई तर होत नाही, पण त्याच्या बाजूला आपल्याला जायचं आहे. बघू, जाऊ आता आपण. परत एकदा पावसाने एकदम धमाकेदार एंट्री मारली. भन्नाट भावड्या या चॅनलमध्ये कॅमेऱ्याच्या मागे भन्नाट भावडे, कॅमेऱ्याच्या पुढे भन्नाट भावडे. आपल्या मागे इथे आपल्यासाठी बस सेवा सॉरी रोपवे चालू केलेला आहे. मागे एक तुम्हाला छोटीशी ट्रेन दिसेल, ती बस सेवा इथे तुम्हाला रोपवे चालू केलेला आहे आपल्यासाठी. तर आता सध्या तरी बंद आहे, कारण इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कन्स्ट्रक्शनचं काम संपलं की डायरेक्टली तुम्हाला खालून वरती येता येईल. हा जो रोड बनवला डायरेक्टली त्याच्यासाठीच आहे. आता त्याच्यावर पायऱ्या पण आहे रे, पायऱ्यावरून जायचं करा. दादा कोणती बस आहे? महामंडळ काय? के खिलाडीमध्ये इकडे इकडे गावरून बघा, याने याला गळापेट मारलेली आहे. घाबरलं कसलं गो. हाजी मलंग दर्ग्याजवळ इथं पीर हाजी मलंग साहिब दर्गा पोलीस चौकी पण आहे. काही गरज असल्यास तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता. इथे वरतीपर्यंत घरं आहेत. आम्ही आता भरपूर वरती आलोय, पण तिथे आम्हाला अजूनही घरं दिसत आहेत. साधे साधे शॉप्स आहेत, चिकन शॉप पण आहे इथे. आता ऑब्विसली हाजी मलंग दर्गा आहे तो इथे चिकन शॉप वगैरे सगळं काही आहे. डोसा वगैरे इकडे हॉटेल्स वगैरे आहेत. वरती जायला हा मधून रोड आहे. इथं दर्गा आहे आणि इथून हा मधूनच रोड जातोय. चप्पल ठेवा लावलंय. दर्ग्यामधून आत आल्यानंतर आता आम्हाला रस्ता कळला नाही नक्की कुठे आहे. तरी चाललोय, पायवाट दिसते त्या मार्गाने चाललोय. इथं दर्द वगैरे कोसळते, त्यामुळे काळजी करून या, काळजी घ्या स्वतःची. काही इथं वरती असे दगड वगैरे मोठे आहेत, तो येताना काळजीपूर्वक या. काय काय रस्ता
घसरलं तर डायरेक्ट खाली जाईल. अशा वाटा आहे की तिथून चढायला पण येणार नाही. आता आमचा ओरिजिनल ट्रेक चालू झालाय. आतापर्यंत नुसतं आम्ही पायऱ्या चढत होतो, आता ऍक्च्युअल पाण्यातल्या पायऱ्या चढतोय. काय वरती कोण आहे काय? खाली अडवतात? नाही, कोण नाही. ते खाली आम्हाला पण तेच बोलत होते, पोलीस अडवतील, पोलीस अडवतील. काय नाही, इथं आल्यानंतर तुम्हाला नुसतं हेच ऐकायला भेटेल की पोलीस अडवतात, पोलीस अडवतात. पोलीस वरती पण नाहीत आणि पोलीस खालती पण नाही. कुठे गेला? कोणता प्राणी पुढे पुढे काय अश्मयुगीन काळातला वाघो आहे. माझ्या मते पदाच्या नसलचा आहे. मागे त्याला 3 पाय आहेत. तो तिसरा पाय उपयोगाचा आहे. बरोबर चल कॅरी ऑन कॅरी ऑन. चल, पद्मभूषण अवॉर्ड घेणार आहेत. इथं दगडाची तटबंदी आहे छोटी खाली, त्याला सपोर्ट दिलाय बघा तिथे. नाही रे, येड आहे का? रस्ता नीट नाही, पायऱ्या एकदम छोट्या आहेत, तर सांभाळून या. हे वेगळंच क्रिएट होते. त्याचा दर्जाच वेगळा आहे जरा. मित्रांनो सांभाळून या, वारा एकदम वारा लय जोरात येतोय, तर पडण्याची शक्यता जास्त आहे. डायरेक्ट हवा बघा कसली सुटलेली आहे, माझ्या केसावरून तुम्हाला कळेल. रस्ता इज व्हेरी मिनी. फायनली आपण अशा ठिकाणी पोहोचलो जिथं आपल्याला गाडी अशा प्रकारे आम्ही किल्ल्यावरती पोहोचलोय. आणि हा आहे मलंगड. इथे बाजूला इथं दरी आहे, पान खाऊन इकडे पण दरी आहे. जर कोणी गेलं तर तो वरी आहे. दुष्काळी विलोगा हाय 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 झालेला आहे. आम्हाला काही दिसत नाही आता सध्या.
तो माझा मित्र एक तिथे उभा राहिलाय पण तो दिसत नाही, समजत नाही तो कुठे आहे नक्की. उभा राहिला का? तो उभा राहिलाय. हाय. तू टाइमलॅप्स चालू केलाय पदा. हे बघा आमचे 5 रुपये शासनाला काही पैसे दिले नाही. शासनासोबत धोका केलेला आहे. आम्हाला ना माहित नाही. तिकडून खाली हे ना रोपवेचा जो शेड आहे तिथे त्या लोकांनी सांगितलं डायरेक्ट इथून खाली जा. आम्ही तिथून आलो. म्हणजे तुम्ही तो रोपवेच्या आहे आलाय? नाही रोपीच्या इथे गेलो तिथून आम्ही शॉर्टकट रोपवेचं जे आहे ना, हा. तिथून खाली जायला अशी वाट आहे, तिथून आम्ही आलो. अच्छा तिकडून आले आम्ही सरळ अच्छा. इकडे. कसा रस्ता आहे? आम्ही असं फिरून आम्ही इथलंच आहे, मी इथलंच राहतो त्याच्यामुळे माहिती नाही. मग जाऊ दे तुमचे 5 रुपये. येऊन गेले. ह्याच्या तोंडामुळे आमचे 5 रुपये वाया गेलेले. कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त वाटतं. मागच्या वेळी आम्ही तावलीला आलो होतो. तावली कुठे आहे? तावली इकडे बाजूला आहे. मुके आहे, त्याच्यामुळे दाखवू शकत नाही आता. तर त्या साईडला तावली आहे. फक्त ह्याच्या काहीतरी मेंदू मधल्या गडबडीमुळे आम्हाला तावली नीट बघता आला नाही. कारण आम्ही ज्या साईडला जात होतो ती प्रत्येक वाट चुकीची होती आमची. हा, तर मला वाटतं हाच पण होती. क्या देखते हो. अरे मी हाय तू येडाय की रे. अरे म्हणजे कॅमेरा चल गेलास. चल अरे इथनं चल ना. एवढं काय? अरे योग्य ठिकाणावर या ना. ह्याच्यावर काय येत आहे? सांभाळून या. कारण आताच एक जण घसरला तर डायरेक्ट तुम्हाला ही वाट आहे आणि ही डायरेक्ट वरती जाते. ए वाकड्या चल. कम ऑन बेबी. या. याच्यातले दगड पडलेले आहेत. हे बघा इकडचे सगळे दगड वरून खाली पडलेले आहेत. त्यामुळे आता हे आता इथं एक जण पडलेले. हा तू जे चप्पल आहे गप्पा माऱ्या. गिर करत घाट. मला रवी, तू रवी नाहीये. जसं जवळ याल तुम्ही तसं तुम्हाला एकदम असा अति तीव्र उतार दिसेल इथे. जिथून रिटर्न यायचे चान्सेस काहीच नाहीत कारण ही पूर्ण खोल दरी आहे. तिकडं थोडं पाणी वाहताना दिसेल तुम्हाला. एकदम निमुळती वाट आहे इथे. काही प्रेक्षक असे रिटर्न चाललेले आहेत. आता आपल्याला जायचंय तिकडे वरती. ते प्रेक्षक बघा तिकडे झाडं फुलत जातील वेचील. आता थोडा विसावा घेतला आपण या सेंटर मध्ये. तर इथं जरा थोडंफार आपण नाश्ता पाणी करूया कारण पुढे आपल्याला माहित नाही जागा किती आहे काय आहे. तो नाश्ता पाणी आपला इथेच असेल. थोडंफार तुम्हाला विसाव्यासाठी सेंटर दिलेलं आहे छोटंसं. तुम्ही इथं बसून घेऊ शकता. आता मी पण बसायची तयारी करतो. आम्ही थोडंफार आता इथं खायला बसलोय. रव्या दाखव जरा तू. मंडळी तुम्ही घरी काय करताय असं त्याचं म्हणणं आहे. या इकडे फिरा. निसर्ग खूप छान आहे. खाली जा खाली. आणि का म्हणताय त्याला चारत बसलोय. खा ते खा. इथून रोड जरा डेंजरस आहे कारण तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर तिकडून दोरीच्या साह्याने ते उतरत आहेत.
इथून दरीच आहे. काय जास्त वरती जाणार नाही कारण आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही येतं रिप्लिंगसाठी, कारण दोघे वगैरे मोठ्या लागणार आहेत आपल्या, ते माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही. तो आपण इथंपर्यंत रेपल करतो ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली खाली जाऊ. भरपूर जास्त धुकं पसरलं इथे आता आणि एवढ्या धुक्यामध्ये तर काही दिसत पण नाही आहे. खालचा रस्ता पण दिसत नाही जिथून मी आलो आहे. थोड्याशाच पायऱ्या आहेत पण त्या पण अशा भीतीदायक आहेत. ते बघा तिकडे रेपलिंगच्या साहाय्याने उतरायचा प्रयत्न करतात. इथून हा जो दिसतोय फक्त तेवढा एक पाईप आहे, कारण विदाऊट पाईप इथून जाणं सपोर्ट शिवाय इथून आपण जाऊ शकत नाही. कारण आता माझ्याकडे सपोर्ट वगैरे काहीच नाही आहे. सो इथे वरती तुम्हाला रश्या दिसतील, एक केसरी कलरचे आणि एक निळ्या कलरचे, तर इथून जाणं खूप कठीण आहे. माझ्याकडे सपोर्ट नाही त्यामुळे मी काही तिकडे जाणार नाही आहे, कारण इथून पुढे गेल्यानंतर अजून एक तसाच एक पाईप आहे. आता तिथे काही जण दिसतील, एक जण तुम्हाला हा दिसतोय उभा राहिलेला, ते दोरीच्या साह्याने डायरेक्टली खाली उतरणार आहेत. आम्ही वरती पोचलेलो आहे एकदम वरती. तिकडे रस्ता बंद आहे, नाही जायचंय. तिकडे पाईप लावलेत, पाईप आणि वरती रेपलिंग चालू आहे. वरती काय आम्ही जाऊ शकत नाही, तिकडे नाही जाऊ शकत. खालती पण बघा, वरती आपल्याकडे रस्सी आणि आमच्या इथनं खाली हे पकड, हे वाई घे आणि वगैरे करून टेक्निक बघायची. पोचला का रे? जरा जास्तच आमच्या मानाने तर डेंजरसच आहे. जवळ रस्सी पकडते आणि फक्त अशी केली ना ते खालती जाते. ते बघा एक जण तिकडे उतरतो, एकदम जरा डेंजर पद्धतीने उतरायचं चालू आहे त्याचं. परिस्थिती थोडी भयंकर आहे त्यामुळे आम्ही रिटर्न आता खाली चाललोय, कारण रेपलिंग करण्यासाठी आपल्याकडे काय सामग्री उपलब्ध नाहीये. त्यासाठी लागतो 1 किलो रवा, 1/2 किलो साखर आणि एक गॅस स्टोव्ह. तो नव्हता आमच्याकडे म्हणून आम्ही नाही गेलो. तिकडं रोप वगैरे अडकवलेले आहेत पण आपल्याकडे हुक वगैरे काय नाही त्याला अडकवायला. सो आम्ही चाललोय आता रिटर्न घरला. तरी भरपूर ट्रेक आमचा मोठा झाला. अशा रीतीने आमचा आजचा ट्रेक कंप्लीट होतोय. तर आता आम्ही रिटर्न चाललोय घरी. तर असं करू नये शक्यतो. हा आमच्या ट्रेकचा शेवट आहे आणि आता चाललोय आम्ही खाली, कारण धुकं पसरत चाललंय, जाम वाढत चाललंय. ही डोंगराची जी लाईन जी दिसते पूर्ण एकदम इनविजिबल होईल थोड्या वेळात. जय श्रीराम, जय श्रीराम. परत भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तयार राहा. कुठे जाणार आहे त्या ब्लॉग साठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रस्ता बघा किती खतरनाक आहे इथे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भन्नाट भावड्या या चॅनलमध्ये. कॅमेऱ्याच्या मागे उभा भन्नाट भावड्या, कॅमेऱ्याच्या पुढे उभा भन्नाट भावड्या. तुम्ही बघू शकता किती भन्नाट आहे आवला. पुढे भन्नाट भावड्या, हा भन्नाट भावड्या आहे.
कारण दिस वे इज व्हेरी डेंजरस वे. तिथून आम्ही चाललोय. हवा एकदम जोरशाने यायली. घाबरू नका. रस्ता एकदम खतरनाक आहे. पायऱ्या एकदम सरळ आहेत त्यामुळे उतरायला त्रास होतोय. हे बघा वाकून कसं उतरत नाही. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे अतिशय आनंद झालेला आहे. अतिशय आनंद. अरे पूर्ण नाही झाला अजून. खूप मजा आली. फक्त आम्ही आलो असतो ना मजा आली असती पण भन्नाट भावड्यासोबत आलो ना खूप मजा आली. कॅमेऱ्याच्या मागे उभा भन्नाट भावड्या कॅमेऱ्याच्या पुढे उभा भन्नाट भावड्या सगळीकडे भन्नाट भावड्या. भावड्याचा झाला आपला रेनकोट घेऊन या. काळजी घ्या स्वतःची. स्टे ट्यून. येताना प्रोफेशनल ट्रेकर सोबत ठेवा. Like me, I am the professional tracker and फक्त आपण रेपलिंग साठी काही घेऊन आलो नाही. बरं चला अशा रीतीने आपला ट्रेक संपलेला आहे. आपण रिटर्न चाललेलो आहेत. संपला नाही अजून आमचा ट्रेक कारण अजून आम्हाला हाजी मलंग दर्गा पार करून खाली जायचं आहे. कारण लोकांना वाटतं तिथपर्यंतच मलंगड आहे. भरपूर लोकांना असं वाटतं पण मलंगड ऍक्च्युली त्याच्यापासून पुढे आहे.
तिथं आल्यानंतर तुम्हाला पहिलं बुटं काढायला सांगतील. बुटं काढायला बुटं द्या बोलतात डायरेक्ट. हा बुटं द्या बोलतात, बुटं काढा पण बोलत नाही. तर कृपया तुम्हाला लोकांना सगळ्यांना विनंती आहे की चुकूनही तुमची बुटं काढू नका, कारण आपण 5 रुपये पे करून वरती येतोय. बुटं काढली की तुम्ही संपले. कारण यांना विचारा, तुम्ही बुटं काढा आणि बावड्याला द्या. तो समोरचा दिसतोय तो बुटं काढणार होता मागाशी, पण आम्ही लोकांनी थांबवलं. 5 रुपये भरले तर आपण टॅक्स भरतोय तेव्हा तो. हा हा हा. आणि मारायला पाहिजे होतं. सो इथे पोलिसांचं वगैरे काही टेन्शन तर अजून आलं नाही आम्हाला. आले सांगू तुम्हाला अपडेट. आमचे कॅमेरे चालूच राहतात. आमचे कॅमेरे चालूच राहतात. अजून खाली पोहोचलो नाही, तर जिथं टेन्शन येईल तिथं तुम्हाला सांगतो. आकाश, हर्षल, भन्नाट भावड्या, योगेश चळके आणि रवींद्र पवार. रवी मग त्यांनी सोनसुडाईन कोलगेट लावलं होतं. त्याची ती तीव्र सनक आहे ना, ती कमी झाली. कशामुळे काय झालं होतं नक्की तुम्ही सांगाल का आम्हाला? त्याच्या डोक्यात अशी तीव्र सनक गेली होती की त्याला भिजायचं होतं पावसामध्ये. मग त्यांनी सेन्सोडाईन कोलगेट वापरलं आणि त्याच्या डोक्यातली तीव्र सनक निघून गेली. त्याच्यामध्ये आयोडीनचा जरा जास्त प्रभाव होता. हर्षल 12 बजे तक रोया कुत्ते के साथ. आई हे तुझ्यासाठी आहे. माझा व्हिडिओ नको काढू. परत ट्रेकिंग शूज, ट्रेकिंग शूज, ट्रेकिंग शूज. हे तू पण ये माझं. घाल तिकडे जाऊ. ट्रेकिंग शूज, ट्रेकिंग शूज, वेर आर यू गोइंग, वेर आर यू गोइंग. प्रत्येक ट्रेकला नवीन, प्रत्येक ट्रेकला नवीन.